आकाशवाणी औरंगाबाद. वैभवी जोशी ठळक बातम्या देत आहे. गृहमंत्री राजनाथ सिंग आज प्रथमच गंगटोक इथं भारत चीन सीमेवरील 5 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत या राज्यातल्या सीमेवरील सुरक्षेचा आढावा घेण्यात येणार आहे. या राज्यांमध्ये जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशचा समावेश आहे. सीमेवरील सुरक्षेमध्ये सुधारणा करण्यासाठी गृह मंत्रालयाचे या राज्यांसोबतचे संयोजन अधिक बळकट करण्यासाठी ही बैठक घेण्यात येत आहे. यावेळी या राज्यांच्या सीमेवरील पायाभूत सुविधा आणि सीमाभाग विकास कार्यक्रमाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या कामांचा आढावाही घेण्यात येणार आहे. वस्तू आणि सेवा कर जीएसटी विधेयकाच्या मंजुरीसाठी राज्य विधिमंडळाचं 3 दिवसीय विशेष अधिवेशन आजपासून मुंबई इथं सुरू होत आहे. या अधिवेशनात राज्य जीएसटी विधेयकासह संबंधित 2 विधेयकावरही चर्चा होणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण परिसरात काल रात्री भूकंपाचा सौम्य धक्का बसला. कोयना धरणापासून 8 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या गोष्टटवाडीजवळ भूकंपाचा केंद्रबिंदू असून कोयना, नवजा आणि पाटण परिसरात धक्का जाणवला असल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं आहे. आगामी पावसाळ्यात परभणी जिल्ह्यात 7,25,000 वृक्ष लागवडीचं उद्दिष्ट ठरवण्यात आलं असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी. रविशंकर यांनी काल परभणी इथं वार्ताहर परिषदेत दिली. वृक्षारोपणानंतर ही झाडं जगवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं ते म्हणाले. गाळमुक्त तलाव योजनेअंतर्गत जिल्ह्यातल्या 8 तलावातला गाळ काढण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. लातूर जिल्ह्यातल्या दिव्यांगांना येत्या 3 डिसेंबरपर्यंत अपंगत्व प्रमाणपत्र द्यावेत असे निर्देश लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहेत. दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या जिल्हास्तरीय व्यवस्थापन समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते. समाज कल्याण विभागाच्या उपलब्ध निधीपैकी 3% निधीतून दिव्यांगांसाठी कॉल सेंटर सुरू करावं, त्याचप्रमाणे त्यांच्या तक्रारींची नोंद घ्यावी अशा सूचनाही त्यांनी संबंधितांना दिल्या आहेत. संक्षिप्त बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र दुपारी 1 वाजता.